अशा अनेकांची मांदियाळी या गणेशोत्सवात आपल्याला बघायला मिळते लालबागच्या राजाच्या चरणी। तर राजाची ही मिरवणूक आता मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर निघते आणि बाप्पाचा एक एक क्षण टिपण्यासाठी, मोबाईल कॅमेऱ्यात टिपण्यासाठी आणि आपल्या मनात साठवण्यासाठी भक्त अगदी मुंबईच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभरातून इथे आलेले आहेत। लालबागच्या राजाच्या समोर मोठं प्रवेशद्वार साकारण्यात आलं होतं। विविध देखावे सुद्धा चितारले जातात, साकारले जातात या गणेशोत्सवात। लालबागचा राजा सुद्धा त्यासाठी अपवाद नाहीये। अत्यंत सुंदर प्रवेशद्वार तयार करण्यात आले आणि याच प्रवेशद्वारापर्यंत आपला लाडका बाप्पा आता पोहोचला आहे। विशेष म्हणजे लालबागचा राजा जिथे विराजमान असतो त्या ठिकाणी बाप्पाची मूर्ती आणली जात नाही, तर गणरायाची मूर्ती तिथे साकारली जाते आणि त्याआधी एक पाठ्यपूजन सोहळा देखील पार पडतो आणि आताच एक प्रकारे बाप्पाला आपल्या मानवंदना दिली जाते। खास आतषबाजी बघायला मिळते लालबागच्या राजाच्या प्रवेशद्वाराजवळ। खास ट्रॉली तयार करण्यात आली आहे लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी। अत्यंत जबाबदारीचं आणि तितकंच जिकिरीचं हे काम असतं, विसर्जन मिरवणुकीसाठी लालबागच्या राजाला मार्गस्थ करणं। पण मोठ्या संख्येनं शेकडो कार्यकर्ते त्यासाठी अहोरात्र झटत असतात आणि त्यांच्या अथक प्रयत्नामुळेच हे शक्य होतं। तर दोन महत्त्वाचे मुंबईतले गणपती, पहिला लालबागचा राजा आणि दुसरा आहे तेजूकाया मेन्शन गणपती। लालबागचा राजा, गणेश गल्ली आणि चिंतामणी असे मुंबईतले काही प्रसिद्ध मंडळ आहेत। त्याचप्रमाणे तेजूकाया देखील मुंबईतलं आणखी एक मानाचं आणि प्रसिद्ध गणेश मंडळ आहे। 1947 साली या मंडळाची पहिल्यांदा स्थापना झाली होती आणि या मूर्तीचं देखील एक खास वैशिष्ट्य आहे तेजूकायाच्या गणरायाचं। हत्तीसारखं गंडस्थळ, सुपा एवढे कान आणि लंबोदर अशी एकूण 21 फूट उंचीची गणेश मूर्ती असते आणि हेच या मंडळाचं खास वैशिष्ट्य आहे, कारण अशा पद्धतीची मूर्ती मुंबईतल्या इतर कुठल्या मंडळामध्ये बघायला मिळत नाही। आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या मंडळाकडून पर्यावरणपूरक मूर्ती साकारली जाते। श्रॉफ बिल्डिंग जवळ पुष्पवृष्टी आता केली जाते। कुर्मावतार साकारण्यात आला आहे श्रॉफ बिल्डिंग जवळ आणि या कुर्मावताराच्या माध्यमातून तेजूकायाच्या गणपतीवर पुष्पवृष्टी केली जाते। श्रॉफ बिल्डिंगला एक विशेष असं मान आहे। प्रत्येक वर्षी गणपती उत्सवामध्ये गणेश विसर्जनाच्या दिवशी श्रॉफ बिल्डिंगवरून या राहणाऱ्या रहिवाशांकडून इथल्या येणाऱ्या प्रत्येक मानाच्या मंडळाच्या गणपतीवर पुष्पवृष्टी केली जाते आणि त्याचा मान हा श्रॉफ बिल्डिंगला असतो। आता आपण सध्या ह्या लालबागच्या राजाच्या मिरवणुकी संदर्भात ही दृश्य बघतोय, तर दुसऱ्या बाजूला तेजूकाया आणि इतर जे मानाचे मंडळ आहेत, मुंबईचा राजा आता तो देखील निघालेला आहे। मुंबईच्या राजाची देखील आता ही विसर्जन मिरवणूक सध्या निघालेली आहे, तर लालबागचा राजा मंडळाकडून देखील जय्यत अशी तयारी करण्यात आलेली आहे। लालबागच्या राजाचा तर दरवर्षीप्रमाणेच जल्लोषात नव्या उत्साहात गणेश भक्तांनी खास सजावट बघायला मिळते पुण्यातल्या अलका चौकात। इथून सगळे गणपती मार्गस्थ होत असतात आणि अर्थातच पुण्यातली जी संस्कृती आहे, ज्या परंपरा आहेत, तो साज या विसर्जन मिरवणुकीला सुद्धा बघायला मिळतो पुण्यातल्या अलका चौकात। भव्य दिव्य रांगोळी ही पुणेकरांनी साकारली।
मुंबई पुण्यामध्ये गणेशोत्सवात विशेषतः विसर्जन मिरवणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावरती सगळे भाविक गर्दी करत असतात. एक वेगळेपणा या दोन्ही शहरांनी आपला कायमपणे जपलेला आहे. एका बाजूला मुंबईमध्ये निघणाऱ्या भव्य अशा मिरवणुका, सगळे मानाचे गणपती आपापल्या मंडळांमधून निघून थेट गिरगावपर्यंत जातात. तिथपर्यंत जातानाचा हा सगळ्या गर्दी किंवा ही भक्तांची असणारी रांगाच्या मोठमोठ्या रांगा, तर दुसऱ्या बाजूला संस्कृती जपण्याचा प्रयत्न असलेला हा पुण्यातला सगळा भाग. पुण्यातल्या अलका चौकात विसर्जनाचे आपण ही थेट दृश्य बघतोय. भव्य अशी रांगोळी काढण्यात आलेली आहे. पुण्यामध्ये देखील विसर्जन मिरवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर भाविक सहभागी होत असतात.